नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जे काही ऑगस्ट महिन्याच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे काही 1500 रुपये तुम्हाला दिले जातात, या हप्त्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ऑगस्ट महिन्याचे जे काही हप्ता आहे हे कधी येणार, परंतु या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला थोडा टाईम लागू शकेल, परंतु नेमका किती टाईम लागू शकेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे। नेमका तुमचा हप्ता कधीपर्यंत येईल आणि किती दिवस त्यांना हप्ता वितरित करण्यासाठी वेळ लागेल। तर लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमनं अशी एक पोस्ट केलेली आहे, या पोस्ट तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। सदर सुमारे 26 लाख लाभार्थी हे राज्यातील सर्व जिल्ह्यातील आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या हप्ता येण्यासाठी कशामुळे वेळ लागत आहे ते। तर लाडक्या बहिणींनो, 26 लाख जे काही महिला आहेत ही यांची आता पडताळणी सुरू झालेली आहे, सुरू केलेली आहे आणि याबद्दलची माहिती हे तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक उपलब्ध करून दिलेली आहे। आणि हे जे काही महिला आहेत हे पूर्ण राज्यातील महिला आहेत, 26 लाख। तर यामुळं तुमचा जे काही हप्ता आहे या हप्ता येण्यासाठी विलंब लागत आहे। परंतु यामध्ये अजून काय सांगितलेले आहे ते न पाहू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्याची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा नियंत्रणेला छाननीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे। छाननी अंती या लाभार्थ्याचे पात्र अपात्रता स्पष्ट होणार आहे। तर तुम्ही पाहू शकता की जे काही महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्याची जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे हे पूर्ण जिल्ह्यांसाठी हे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे आता महिलांचं केलं जाणार आहे। आणि त्यानुसारच जे काही लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थी आहेत किंवा 26 लाख महिलांमधून जे काही पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ भेटू शकते। जर अपात्र असतील तर यांना या योजनेमधून वगळता येणार आहे। छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे। तर तुम्ही पाहू शकता जे काही 26 लाख महिलांची फिजिकल व्हेरिफिकेशन करणार आहेत हे जिल्हा नियंत्रण छाननीसाठी तपासासाठी पाठवण्यात आलेले आहे। आणि यामध्ये जे काही 26 लाख महिला आहेत याचे हप्ते जे काही बंद करण्यात आलेले आहेत, मात्र परंतु याची छाननी झाल्यानंतर यामधून किती पात्र होतील आणि किती अपात्र होतील छाननीच्या नंतर आपल्याला समजून जाईल। याच्यातून भरपूर महिला पात्र बी होऊ शकतील किंवा अपात्र बी पूर्ण बी होऊ शकतील। तर जे काही तुमचा ऑगस्टचा हप्ता आहे यामुळे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर केला जात नाही। म्हणूनच जे काही आदिती तटकरे मॅडमनं या 26 लाख महिलाची चौकशी करून केल्यानंतरच जे काही तुमचे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे हे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर लवकरच येईल। तोपर्यंत 26 लाख महिलांचे पात्र किंवा अपात्र निकष पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर जे काही हप्ता आहे हे येणार नाही। हप्ता कधी येईल तर हप्ता तुम्हाला सुमारे सप्टेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। 10 ते 15 तारखेच्या आत तुम्हाला हप्ता येऊ शकेल किंवा 10 तारखेच्या आत बी जे काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे हे येऊ शकेल। तर लाडक्या बहिणींनो, ही होती तुमच्यासाठीची एक नवीन अपडेट। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील। चला तर भेटू द्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।